सोहंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है। पवन परिवाह पर संबुरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है। तावा द्रुमदुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है। तेज तम अंश पर कानजमी कंस पर द्योमलिंच वंश पर शेर शिवराज है। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी त्यांची आई राजमाता जिजाऊंचा प्रथमतः अभिवादन। भारताच्या तत्वज्ञानाची पताका जगभर लावणाऱ्या आणि अमेरिकेत जाऊन माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दांनी अख्ख्या जगाला जिंकणाऱ्या महान तत्वज्ञानी हिंदू दृष्टा संन्यासी स्वामी विवेकानंद यांनाही प्रथमतः अभिवादन। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक वडमे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले राऊत साहेब, डॉक्टर राठोड सर आणि उपस्थित बालगोपाळांनो, राजमाता जिजाऊंच्या आयुष्यात खूप मोठे दुःख आले, खूप मोठे प्रसंग उभा राहिले की आता सगळं संपलं, परंतु त्यातून सुद्धा उभा राहून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न रायगडावरती साकार झालं 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने। आणि ते स्वप्न याची देही याची डोळा पाहणारी ही माता आहे। फक्त विचार केला नाही, फक्त स्वप्न दाखवलं नाही, तर ते विचार सत्यात उतरवले, कृतीत उतरवले आणि स्वप्न सत्यात उतरवलं। म्हणून आज पण 400 वर्षानंतर त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो। तुम्ही सगळ्यांनी सांगितलं जन्म कधी झाला, आईचं नाव काय होतं, वडिलाचं नाव काय होतं, परंतु त्यांनी आयुष्यात काय केलं हे खूप महत्वाचं आहे। त्यांचे वडील लकोजीराव जाधव आणि भाऊ यांना निजामाने भर दरबारामध्ये त्यांची मुंडकी मारली होती का? स्वतःच वेगळं राज्य निर्माण करायचं नाही, आमच्याकडे जहागिरी करायची। स्वतःची जाऊ नाशिक मध्ये महाबत खानाने उचलून नेली, तिच्यावर बलात्कार केला मुघलांकडे। स्वतःचा मुलगा संभाजी अफजल खानाने धोक्याने मारला आदिलशाही। स्वतःचे पती राजे शहाजी सरदार म्हणून दुसऱ्याकडे काम करतात आदिलशाही। महाराष्ट्राच्या आजूबाजूनं आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या ह्या 5 शहायांमध्ये महाराष्ट्र पिंजून गेला होता। कुणी यावं, गाव लुटावं, गाव जाळावं, धान्य लुटावी, इथल्या आयाबाया उचलून न्याव्यात, इथल्या लोकांना गुलाम म्हणून करावं, काही म्हणून शिल्लक ठेवलं नव्हतं। स्वराज्य म्हणून जे काय असतं ना ते काही या ठिकाणी नव्हतं। अगदी त्याच्या अगोदर 400 वर्ष, राजमाता जिजाऊंच्या जन्माच्या अगोदर 400 वर्षापासूनची ही परिस्थिती। 12 अमावस्यांनी गराडा एकत्र घालून जो अंधार पसरवतो ना, तसा अंधार या महाराष्ट्रावर पसरला होता। धान्य आलं, कुणीतरी यावं, जाळून टाकावं, शेती म्हणून सुद्धा शिल्लक कुणी या ठिकाणी ठेवलेली नव्हती। मग जगावं तरी कसं? आणि तेवढ्यात मग देवाला जसा प्रश्न पडतो, सामान्य माणसाला जसा प्रश्न पडतो, तसा देवालाही प्रश्न पडला असेल। आणि म्हणून जगदंबेच्या रूपाने का होईना जिजाऊला जन्म घातला असेल आणि तिच्या पोटी या हिंदवी स्वराज्याचा सूर्य जन्माला आला असेल। काय केलं जिजाऊंनी? स्वतः इथल्या माणसांना विश्वास दिला, सगळे आपण एकत्र येऊ, चला सगळे एकत्र येऊ। आणि सगळ्यांना एकत्र आणून शेती कसायला पहिल्यांदा सुरुवात केली। पुण्यामध्ये सोन्याच्या नांगराने पहिल्यांदा जमीन नांगरली आणि नंतर माणसाची मन नांगरली।
शेती कशी कसायची, शेती कशी पिकवायची आणि ती कशी राखायची. आणि मग राखायला ती माणसं बोलवली की हे शेती कोणी लुटून नेली नाही पाहिजे. मग गोफन असेल, तलवार असेल, शस्त्र, जे शस्त्र हातात मिळेल त्या शस्त्रांनी आपल्या शेतीचं रक्षण करा. जे शेती ही लुटायला येतील त्यांना इथून पळून लावा. आणि आपल्या मुलाला पण तेच शिक्षण दिलं. पण लोक म्हणले आमच्याकडे शेती कसायसाठी बैल नाही, नांगर नाही, आम्ही करायचं तरी कसं. आणि मग